मित्रांनो नमस्कार. रविराज साबळे पाटील. आज आपण बघत असेल प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय असो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी फक्त महाराष्ट्रामध्ये आता एकच नाव येतं आणि ते रविराज साबळे पाटील. कुठलंही असो, शेतकरी असो, कामगार असो, भाजी विक्रेते असो, कोणावर जरी अन्याय होत असेल तर पहिलं रविराज साबळे पाटील त्या ठिकाणी धावून जातात. मित्रांनो, आपण बघितलं असेल की ज्यावेळी शेतकरी आंदोलन चालू होतं, बच्चू भाऊकडून नागपूरला लाखो शेतकरी रस्त्यावर सोडून मुंबईला गेलेत. त्यावेळेस रविराज साबळे पाटलांनी एक विधान केलं होतं आणि ते म्हणजे मुंबईला गेलेत आणि चॉकलेट खाऊन आलेत. शेतकऱ्याच्या नावावर सांगा किती कोटी घेतलेत. मित्रांनो, तेव्हापासून रविराज साबळे पाटील लोकांच्या शेतकऱ्याच्या मनातले ताईत झाले. कारण ते मॅनेज होण्यासाठी तिकडं बच्चू कडू गेले होते आणि सर्वप्रथम ही गोष्ट रविराज साबळे पाटलांनी जनतेसमोर आणली होती आणि ते खरं ठरलं. आजही बघतो मित्रांनो आपण, रविराज पाटील कुठलाही विषय असो अगोदर त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी जाऊन जातात. आणि तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, जे नेतृत्व आंदोलनातून घडतं, रस्त्यातून घडतं, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे रस्त्यावरचे क्रांतीवीर होते आणि त्यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं. त्यांच्यामुळं आज देश स्वतंत्र झाला आहे. रस्त्यावरचा कार्यकर्ता हा कोणत्याही संकटाला घाबरत नसतो. तसेच आज रविराज साबळे पाटील न घाबरणारे, न डरणारेत आणि न मागे हटणारेचे. मित्रांनो, रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्याच्या गळ्यातले ताईत बनलेत आणि हा रस्त्यावरचा कार्यकर्ता या राजकारण्यांना धडा शिकवल्या राहणार नाही. मित्रांनो, निश्चितच ते परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. जसं मनोज दादा जरांगे पाटील हे रस्त्यावरचे कार्यकर्ते मोठं आंदोलन उभारून सरकारला पळो की सळो करून सोडून त्यांनी काही महिन्यात कितीतरी नोंदी कुणबी समाज म्हणजे मराठा बांधवांना आंदोलनाच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळाली आणि त्याचा फायदा गोरगरीब जनतेला झाला. तसंच रविराज साबळे पाटील सुद्धा शेतकऱ्यासाठी लढतात आणि एक दिवशी या राजकारण्यांची दशा केल्याशिवाय ते राहणार नाही. त्यांच्या एका हातेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमा होतो आणि त्यांच्या शेतीचा आदर्श घेऊन त्यांच्या शेतीला कितीतरी शेतकरी भेट देतात आणि कितीतरी शेतकऱ्यांचं शेतीचा अनुसरण करून शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न ते घेतात. मित्रांनो, रविराज साबळे पाटील त्यांनी प्रत्येक गावातील 9 तरुणांना त्यांनी एक आव्हान केलंय की प्रत्येक ग्रामपंचायतीच्या 7 लोकांनी 7-9 तरुणांनी एकत्र यायचं आणि इन्क्लाब जिंदाबाद माणूसांनी एकजुटीनं राहायचं आणि ग्रामपंचायतचा जो कारभार असतो, सरपंच, ग्रामसेवक कशा प्रकारे गावात जो सरकारी पैसा येतोय त्या पैशाची लुबाडणूक करतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी तरुणांना आवाहन केलं की प्रत्येक गावातून 7-7 तरुण एकत्र येतील, रविराज साबळे पाटलाशी संपर्क साधतील आणि इन्क्लाब जिंदाबादच्या माध्यमातून गावात जो ग्रामपंचायतीचा कारभार असतो त्यावर नियंत्रण ठेवतील. मित्रांनो, एक
उदयनमुख नेतृत्व आहे आणि एक दिवस हे रविराज साबळे पाटील मोठं नेतृत्व झाल्याशिवाय राहणार नाही। ऐकूया मित्रांनो पुढील माहिती आपण मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांनी स्थापन केलेल्या इन्कलाब जिंदाबाद या पार्टीचे आपण सदस्य होऊ। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील माहिती आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकू मित्रांनो। कारणात आज असा एक राजकीय स्फोट झाला आहे ज्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत। एक असं नाव ज्याने गेल्या काही वर्षात गरिबांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं, तरुणांना नवीन दिशा दिली आणि समाजसेवेच्या जोरावर लाखो लोकांच्या मनावर राज्य केले। ते नाव म्हणजे रविराज साबळे पाटील। गावागावात लोकांच्या अडचणी सोडवणारा नेता, रात्री अपरात्री सामान्य माणसासाठी धावून जाणारा चेहरा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरणारा लढवय्या आवाज। याच कामामुळे आज रविराज साबळे पाटील हे नाव फक्त एका तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत आहे। राजकीय विश्लेषक सांगत आहेत जवळपास 70% तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव झपाट्याने वाढतो। गेल्या अनेक महिन्यांपासून एकच चर्चा सुरू, रविराज साबळे पाटील कोणत्या पक्षाचा? काही लोकांना वाटत होतं ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, काहींना खात्री होती ते राष्ट्रवादी सोबत जाणार, तर काही जण म्हणत होते भाजपमध्ये त्यांची एंट्री जवळपास निश्चित आहे। पण रविराज साबळे पाटील यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। सोशल मीडियावर त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेला पक्षप्रवेशाचा व्हिडिओ आज लाखो तरुणांच्या मोबाईलमध्ये फिरताना दिसतो। त्या व्हिडिओमध्ये दिसणारी देशभक्ती, गरिबांसाठीची तळमळ आणि समाज बदलण्याची जिद्द हे पाहून महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आणि विशेषतः तरुणांना त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे। पण दुसऱ्या बाजूला अनेक पारंपरिक राजकीय नेत्यांना मात्र हा मोठा धक्का मानला जातो, कारण ज्याला सामान्य जनतेचा एवढा मोठा पाठिंबा मिळतो तो नेता भविष्यात मोठं राजकीय समीकरण बदलू शकतो। आणि आता तो क्षण ज्या पक्षाबद्दल कुणालाच कल्पना नव्हती, ज्या निर्णयानं लाखो लोक थक्क झाले, रविराज साबळे पाटील यांनी स्वीकारली आहे इन्कलाब जिंदाबादची विचारधारा। वीर शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या देशभक्तीच्या विचारांनी प्रेरित मार्ग। आणि आता देशहित, मानवता आणि राष्ट्रप्रेम या तिन्ही गोष्टींची सांगड घालत रविराज साबळे पाटील यांनी आज तरुणांसमोर एक नवी दिशा ठेवली आहे, अशी दिशा ज्याचा अभिमान प्रत्येक देशप्रेमी माणसाला वाटेल। महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला येत आहे का नवं वादळ? तरुणांचा चेहरा बनत आहेत का रविराज साबळे पाटील? हे येणारा काळच ठरवेल। पण आज सोशल मीडिया पासून गावाच्या चौकापर्यंत फक्त एकाच नावाची चर्चा आहे, रविराज साबळे पाटील। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेलं हे नवं वादळ नेमकं कुठपर्यंत जाणार? रविराज साबळे पाटील यांचा हा निर्णय फक्त एका पक्षप्रवेशापुरता मर्यादित राहणार की येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला नवं वळण देणार? गरिबांसाठी लढणारा चेहरा, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा नेता आणि तरुणांच्या हृदयात जागा निर्माण करणारा एक नाव आज लाखो लोकांच्या चर्चेचा विषय बनलाय। आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता फक्त एकच चर्चा, रविराज साबळे